डायरेक्शन व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे जे आपल्याला जी सिरीज दिलेली आहे, आपल्याला ही सिरीज दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये ते क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येते ते बघायचं. पहिला नंबर काय आपला 26. ओके. त्याच्यानंतर काय दुसरा 52. पहिला आहे 26, दुसरा आहे 52. पहिला 26, दुसरा 52, तिसरा काय आहे 208, ते चौथा आहे 1664 आणि पाचवा आहे 2000 26,724 आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला बघा. पहिला नंबर आहे आपला 26. पहिला नंबर किती आहे 26 आहे. पहिला नंबर आहे 26. बा पहिला नंबर दिलाय आपल्याला 26. त्याच्यानंतर दिलाय 52. त्याच्यानंतर दिलाय 208. त्याच्यानंतर 1664. त्याच्यानंतर 26,624. 26,624 आणि पुढे क्वेश्चन मार्क. तर जर आपण बघितलं तर ह्या 26ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 52 येते. बरोबर. 26ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 52 येते. आता 52ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं 52 इंटू 4 हे किती येते 208 येते. बरोबर. त्याच्यानंतर ना इथे जर मी 208ला जर 8 ने मल्टिप्लाय केलं तर 1664 येते. आणि हे 1664ला गुणिले 16 जर मल्टिप्लाय केलं तर किती 26,724 येते. मग आता पॅटर्न जर बघितला तर पॅटर्न काय इथे 2 ने मल्टिप्लाय करतोय, इथे 4 ने मल्टिप्लाय करतोय, इथे किती ना 8 ने मल्टिप्लाय करतोय, इथे किती ना 16 ने मल्टिप्लाय करतोय. म्हणजे 2 4 8 16. मग पुढे किती असणार आहे 32. म्हणजे त्याच्या आधीचा नंबर घ्यायचा आणि त्याच्या पुढचे ना मल्टिप्लाय करायचे. म्हणजे याला किती नसणार आहे 32 न 26,624 गुणिले 32. बघा. आता 32 म्हणल्यावरती आपण काय करू 3 न आधी 2 न मल्टिप्लाय करू. 2 4 8, 2 4, 2 1202, हातचे 1. ब्लर होते का थोडंसं मग जरा जाणवत. हां. 2 4 8, 2 4, 2 1202, हातचे 1, 2 12 आणि 1 13, हातचे 1, 2 4 आणि 1 5. हा माझा. ओके. त्याच्यानंतर काय 3 चोक 12, 1202, हातचे 1, 3 2 6 आणि 1 7, 3 सक 18, 8, हातचे 1, 3 सक 18 आणि 1 19 9, हातचे 1, 3 2 6 आणि 1 7. ओके. 8 4 आणि 2 6, 7 आणि 2 9, 8 आणि 3 11, 1 हातचे 9 आणि 1 10 आणि 5 1505, हातचे 1. म्हणजे किती आले आपली व्हॅल्यू 8,51,968. 8,51,968 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक ई हा आन्सर आलं. म्हणजे ह्या क्वेश्चन ठिकाणी काय येणार आहे 8,51,968. 8,51,968.
ओके, 8,51,968 झालं. आता नेक्स्ट बघा, आता काय दिलेलं आपल्याला नंबर 15 बघा 15 8.5 त्याच्यानंतर 10 इथे दिलं क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर 36.5 त्याच्यानंतर 94.25 आता बघा याच्यामध्ये रिलेशन कसं लावायचं. दहा क्वेश्चन मार्क 36.5 94.25 ओके. बघा 15 गुणिले 0.5 प्लस 1 म्हणजे 15 गुणिले 0.5 किती होईल 7.5 7.5 म्हणजे हे किती होईल 7.5 प्लस 1 इज इक्वल टू 8.5 झालं. ओके 7.5 इज इक्वल टू 8.5. आता किती होते ह्यांच्यातलं बघा 8.5 इंटू 1 प्लस 1.5 हे किती झालं 8.5 प्लस 1.5 10 आलं बरोबर. आता काय होईल पॅटर्न जर बघितला तर इथं 0.5 इथं 1 आता पुढे काय होईल 1.5 होईल ना म्हणजे 10 इंटू 1.5 प्लस इथं किती होईल 2 म्हणजे 15 अधिक 2 इथं 17 येईल म्हणजे इथे 17 येते. पण आपण तरी चेक करून बघायचं की 17 जरी आलं ना तरी पुढचं देखील चेक करून बघायचं की काय होतंय ते. आता बघा 17 जर आले इथं तर 17 गुणिले काय येईल 17 गुणिले 2 प्लस 2.5 17 दोन्ही 34 34 आणि 2.5 36.5 तर बरोबर आलं. आता हे 36.5 गुणिले 2.5 36.5 गुणिले 2.5 प्लस इथे 3 होईल. ओके तर 365 गुणिले 25 365 गुणिले 25 25 चौक 100 25 पाच 1,605 45 12 25 150 150 आणि 12 62 162 16 25 3 75 75 25 3 75 75 आणि 6 81 तर याचे टोटल किती येते 81 बघा 25 5 1,605 त्याच्याले 12 25 150 150 आणि 12 2 त्याच्याले 12 25 3 75 75 आणि 12 एक मिनिट कॅल्क्युलेशन सेपरेट करू आपण इथे साईडला मांडू किती होईल इथं 365 गुणिले 25 365 गुणिले 25 25 5 1,600 1,600 5 40 12 25 150 150 12 162 म्हणजे 40 16 25 3 75 91 म्हणजे हे किती झालं 91.25 ओके म्हणजे
91.25 प्लस 3 इज इक्वल टू 94.25. 94.25. तर हे किती आलं इथं ऑप्शन आपला 17 आन्सर आलं बघा. ओके. काय नाही इथं थांबा या साईडला बघू. खाली आहे का बरोबर. नाही. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला काय प्रत्येक वेळेस लॉजिक आपण ते लावत आलेलो आहे. आता बघू आपण पुढचं नेक्स्ट लॉजिक काय लागते ते. नेक्स्ट एक्झाम्पल. 346, 321, 341, 326, 336 आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे. मग 346, 346, 321, 341, त्याच्यानंतर 326, 336 आणि पुढे क्वेश्चन मार्क. इथे किती आहेत 25चा डिफरन्स आहे बघा. इथं -25 झालं. इथे किती झालेलं आहे -25. इथं +20 झालेलं आहे. इथे किती झालेलं आहे -15. इथे किती झालेलं आहे +10. मग आता इथे किती होणार आहे -5 होईल ना, कारण की इथे 25 -15 10 कमी चालले. म्हणजे 336 मध्ये जर आपण 5 कमी केलं तर आपला आन्सर काय येणार इथं क्वेश्चन मार्क ठिकाणी 331 येईल. ओके. 331, 331. नाही पेन इथं. नाही बघितलं. बघितलं सर. बघितलं. तुमचं पेन म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं 331 आलं.
बघा आता क्वेश्चन काय आपला 26 17 33 8 44 आणि क्वेश्चन मार्क लिहून घेऊ पहिल्यांदा आपण 26 17 33 8 44 आणि इथं क्वेश्चन मार्क दिलेले आहे. आता बघा ऑप्शन जर बघितले आपण पहिल्यांदा डिफरन्स नंबर बघू. किती डिफरन्स किती आहे 9 -9. किती डिफरन्स कितीच आहे 17 आणि 6 23 आणि 33 प्लस 16. इथे किती डिफरन्स आहे 25 -25 बरोबर. इथे किती डिफरन्स आहे 32 36 प्लस 36. ओके तर 9 16 9 25 16 36. जर याच्यातला जर आपण अजून डिफरन्स घेतला तर याच्यात डिफरन्स किती येतोय 25. याच्यात डिफरन्स किती येतोय 41. याच्यात डिफरन्स कितीचा येतोय 36 आणि 5 41 1 45 1 61 61. तर परत इथे डिफरन्स किती येतोय 25 आणि 16. इथे किती येत आहे 16. त्याच्यानंतर किती येत 41 20 बरोबर 16 20. मग इथे किती येईल 24चा डिफरन्स येईल 41 85 85 म्हणल्यावर आता इथे किती होईल या दोघातला 85 24 36 मायनस 24 हे किती 12 आणि इथं हे गेल्यावरती -5 येईल. आन्सर येईल आपलं -5. ओके -5 येईल आन्सर. बघा बरं याचं किती येते 12,705 1,155 क्वेश्चन मार्क 33 11 5.5. आता आपल्याला हे उलट जावं लागेल याच्यामध्ये. म्हणजे असं मी उलट लिहितो हे 5.5 सुरुवातीला लिहितो म्हणजे 5.5 11 33 क्वेश्चन मार्क 1,155 12,705 12,705. ओके तर मी जर आता या 5.5 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल 5.5 × 2 = 11 बरोबर. 11 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 33 येते. म्हणजे इथं परत 33 ला किती ने मल्टिप्लाय करेल मी
4 ने मल्टीप्लाय करेल, 3 चौक 12, 1 3 चौक 12 ने 13, 132 आलं. बरोबर, 132 आलं. परत 132 ला आता मला 5 ने मल्टीप्लाय केलं, 132 गुणिले 5, 5 दुनी 10, 1, 5 3 15 1606, 5 6. तर हा पॅटर्न बसत नाही. मग आता जर बघितलं तर हे काय प्राईम नंबरनं आपण चेक करू, म्हणजे 2 3 5 न मल्टिप्लाय करून बघू. आता हे जे इथे जे आहे ना तिथे 5 न मल्टिप्लाय, 33 गुणिले 5, 5 जर केलं तर 5 3 15 5, 1, 5 3 15 1 16, 165. ओके, 165 गुणिले 7 करू. आता 165 गुणिले 7, 7 5 35 5, 7 5 35 5, 3, 7 सकून 42, 42 3 45 5, 4, 7 1 7 4 11, 1155 आलं का इथं 1155. आता 1155 ला 9 न मल्टिप्लाय करू, 1155 ला 9 ने मल्टिप्लाय करू. 9 5 45 5, 4, 9 5 45, 45 आणि 4 49, 49 9, 4, 9 1 9, 9 4 403, 1, 9 1 9, 9 1 10. तर 11 न करावं लागेल बघा, म्हणजे 1155 इंटू 11 इज इक्वल टू 11 5 55, 5 5, 11 5 55, 55 5 60 0, 46 6, 11 1 11 6, 17 7, 1, 11 1 11 आणि 12, 12705. म्हणजे आपल्याला काय करायचे, सगळ्या ह्याला प्राईम नंबरनं मल्टिप्लाय करत पुढे पुढे जायचे. आपलं उत्तर काय ते आलं 165. 165 ही एवढी टर्म आपली योग्य फिट बसली. म्हणजे इथे किती येणार आहे 165. 165.
बघा इथे किती 10 101 119 147 165 क्वेश्चन मार्क 10 101 ओके मग इथे किती न करावं लागेल आपल्याला आता येतील 205 आपलं उत्तर 205 350 345 330 305 270 क्वेश्चन मार्क 350 345 330 330 305 270 ओके तर बघा याच्यात किती -5 -15 इथे -25 आणि इथे -35 झालं पाहिजे -35 आणि पुढे जर आपल्याला काढायचं असेल तर इथे किती येईल -45 म्हणजे 270 -45 10 5 गेले 5 4 1 7 5 गेले राहिले 2 225 225 225 ऑप्शन क्रमांक डी हे आपलं आन्सर आहे 225
बघा क्वेश्चन काय 15 21 24 30 33 क्वेश्चन मार्क 15 21 24 30 33 आणि क्वेश्चन मार्क ओके 15 याच्यात किती +6 इथे किती +3 इथे किती +6 इथे किती +3 इथे किती येईल +6 +6 39 तर आपलं आन्सर येईल 39 म्हणजे पहिल्यांदा काय होते +6 होते त्याच्यानंतर +3 होते +6 +3 असं सिक्वेन्स चालूच आहे म्हणजे शेवटी फायनल आन्सर किती येईल आपलं 39 फायनल आन्सर येईल 39 क्वेश्चन काय पुढचा 8 17 43 108 232 8 17 43 108 232 आणि क्वेश्चन मार्क 8 17 43 108 232 क्वेश्चन मार्क ओके 8 2 16 +1 = 70 17 2 34 +9 43 86 108 - 86 108 - 86 2 22 काय पॅटर्न येतोय का 108 गुणिले 2 108 गुणिले 2 प्लस 232 अजून 16 216 प्लस 216 प्लस आता हे 232 मध्ये 216 गेले इथे किती 16 आहे 464 आता 464 च्या पुढची संख्या मग आपल्याला इथे किती येईल 64
ऑप्शन येईल आपलं 554. 554 हे आन्सर येईल. एक 3 12 60 360 आणि क्वेश्चन मार्क. एक आहे, 3 आहे, 12 आहे, 60 360 आणि क्वेश्चन मार्क. 1 3 1 3 12 60 360 आणि क्वेश्चन मार्क. मग आता याला कसं आपण करणार? 1 गुणिले 3 3 3 गुणिले 4 12 12 गुणिले 5 60 60 गुणिले 6 360. ओके, 360 गुणिले आता किती येईल? 7 येईल ना. 360 गुणिले 7 0 7 42 2 40 4 7 21 4 25 2520 2520. 360 गुणिले 7 0 7 42 4 7 21 25 2520. तर आपलं आन्सर येईल नन ऑफ दिस. किती काय येईल? नन ऑफ दिस. आन्सर काय येईल? तर नन ऑफ दिस. नन ऑफ दिस. आन्सर काय झालं आपलं? नन ऑफ दिस झालं. आपल्याला हे अशा पद्धतीने जे सिरीज कंप्लिशन म्हणतो ना आपण, तर ते अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन हे सॉल्व करावे लागतील. त्याला काय म्हणायचं? सिरीज कंप्लिशन म्हणायचं. ओके, बघा आता इथे किती दिलेलं आहे? 2/3 ऑफ 117 मायनस 3/5 ऑफ 65 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, 2/3 ऑफ 117 मायनस 3/5 ऑफ 65 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ऑफ म्हणजे काय असतं? तर मल्टिप्लिकेशन 2/3 इंटू 117 मायनस 3/5 इंटू 65 इज इक्वल टू एक्स मानू आपण याला. जर आता 3 7 भाग जाईल बघा. 3 त्रिक 9 45 2 9 त्रिक 27 39 2 गुणिले 39 वजा 5 1 5 45 1 5 त्रिक 15 65 13 त्रिक 39 बरोबर एक्स. एक्स इज इक्वल टू किती येईल? 39 येईल. एक्स इज इक्वल टू 39, कारण की याच्यातून 39 कॉमन काढलं, 2 मायनस 1 1 राहील, म्हणजे आपलं किती आलं आन्सर? 39 आलं. आन्सर काय आलं? 39 आलं.
पुढचा क्वेश्चन काय 70% ऑफ 1680 प्लस x% ऑफ 1750 इज इक्वल टू 55% ऑफ 2820 मायनस 886. ओके म्हणजे 70 divided by 100 into 1680 plus x divided by 100 into 1750 is equal to 55 divided by 100 into 2820 minus 886 minus 886 okay. तर इथे किती होईल 786 6 4 5 7 सकून 42 42 आणि 5 47 7 4 4 7 1 7 7 4 11 1176 प्लस इथं 5 न भागालो 5 2 10 5 3 15 4 2 5 5 25 35x divided by 2 is equal to 11 5 2 10 2 के 2 2 चौकाट 2 के 2 म्हणजे 11 गुणिले 141 मायनस 886. तर आता काय करू आपण हे छेद समान करून घेऊ. बेसिक 1202 हातच्याले 2 14 1505 हातच्याले 1 2 के 2 आणि 3 2 के 2 प्लस 35x डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 11 1 11 11 चौक 44 44 आणि 1 25 5 47 4 11 1 11 4 15 मायनस 886 मायनस 886. तर याचे किती होईल 11 मधून 6 गेले राहिले 5 चाले 1 15 मधून 9 गेले राहिले 6 चाले 15 मधून 9 गेले राहिले 6 म्हणजे 665 झाले हे. तर आता हे इंटू 2 होईल या साईडला आल्यानंतर इकडे किती होईल 2352 प्लस 35x बरोबर. म्हणजे x इज इक्वल टू किती येईल आता हे 665 गुणिले 2 1000. तर आपल्या इथं निगेटिव्ह जाते म्हणजे आन्सर येईल आपल्याला नन ऑफ दिस, कारण हे निगेटिव्ह व्हॅल्यू येईल ना एक्सची. एक्सची व्हॅल्यू बघा काय येईल 5 2 5 2 10 0 हातचाल 1 बेसिक 12 12 ने 13 3 हातचाल 1 बेसिक 12 ने 13 मायनस 2 35x मायनस 2352 ओके. तर इथं किती येईल मायनस 2 2 0 1 1022 x डिवाइडेड बाय 35 35 2 70 राहिले किती 32 322 मायनस जाते व्हॅल्यू 300 किती जाते 22 म्हणजे थोडक्यात 35 9च्या आसपास धरा अप्रॉक्सिमेट. त्याला आपण असं करू शकतो अप्रॉक्सिमेट ओके. म्हणजे आन्सर आला आपलं नन ऑफ दिस, आन्सर आलं नन ऑफ दिस.
क्वेश्चन मार्क काय आपला 21% ऑफ 210 डिवायडेड बाय 17% ऑफ 170 इज इक्वल टू 3087. म्हणजे आता काय करणार आपण x इंटू 21 डिवायडेड बाय 100 इंटू 210 ओके divided by 17 divided by 100 into 170 is equal to 3087 divided by तर याचे जर आपण सॉल्व केला आता काय गरज नाही तसे म्हणजे हे कसं येईल x इंटू 21 इंटू 21 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 17 इंटू 17 डिवायडेड बाय 10 तर हे 10 10 कॅन्सल होऊन जाईल इज इक्वल टू 3087 डिवायडेड बाय x. तर याचं किती होईल 21चा वर्ग किती होतोय 441 21 एक 21 40 20 21 एक 21 441 x डिवायडेड बाय 17 गुणिले 17 17 गुणिले 17 7 7 49 9 4 4 7 1 7 7 7 1 7 4 11 0 7 1 ओके 9 8 2 289 म्हणजे 289 आले इज इक्वल टू किती आहे 3087 भागिले x 3087 भागिले x ओके. तर पुढे कसं होईल x स्क्वेअर इंटू 411 नाही हे आपण नंतर घेऊ square is equal to 3087 into 289 divided by 441. तर आपल्याला माहिती आहे 3087 हा कशाचा तरी वर्गमूळ असणार आहे म्हणजे हे किती येईल आपलं x इज इक्वल टू 17 डिवायडेड बाय 21 3087 कशाचं वर्गमूळ असू शकतं तर 17 बघा 7 आपल्याला येतोय बघा एकाला 1 येतो 2 आला 4 येतो 3 आला 9 येतो 4 आला 6 येतं 5 आला 5 येतं 6 आला 6 येतं 7 ला 9 येतं 8 ला 4 येतं 9 ला 1 येतं 10 ला 0 येतं ओके. तीन 3087 आता जर याला भाग घालवला आपण डायरेक्ट 441 न 441 गुणिले 7 17 ओके 441 गुणिले 7 7 7 7 7 चौक 28 8 40 2 7 चौक 28 2 30 3087 441
41 डायरेक्ट कितीला 7 न भाग जातो. 441 7 न भाग गेला डायरेक्ट. तर आता काय करणार आपण, 17 x = 17 वर्गमुळात 7 हे काय झालं आपलं आन्सर झालं. x = 17 वर्गमुळात 7 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे काय झालं आन्सर झालं. ऑप्शन क्रमांक डी x = 17√7. मग आता काय दिलेलं आहे, 185/37 इंटू 96/4 प्लस 1005/15 मायनस 7/5 इज इक्वल टू हाऊ मच. म्हणजे आपण पहिला लिहून घेऊ, 185 भागिले 37 गुणिले 96/4 प्लस 1005 भागिले 15 मायनस 7/5 इज इक्वल टू एक्स. तर 318 नाही 3×5 = 15 म्हणजे 150 होईल. आणि 7×5 = 35 म्हणजे 37 गुणिले 5 जर केलं आपण, 37 गुणिले 5, 5×7 = 35, 5 7 3 5 15 3 18 185 म्हणजे इथे कितीनं 5 न भाग जातोय. इथे कितीने जातोय 4 2 8 4 4 16. ओके. आता इथे 15 डायरेक्ट भाग आलो आपण. 15 जर भाग आला 15 × 90 4 10 15 7 5 वर्ष. ओके. म्हणजे आपले काय व्हॅल्यू झाल्या 5 × 24 प्लस 67 मायनस 7/5 इज इक्वल टू एक्स. तर पहिल्यांदा याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 5 × 20 4 2 5 2 10 2 12 प्लस 67 मायनस 7/5 इज इक्वल टू एक्स. आता ह्या 5 छेद समान करू आणि किंवा तसं जर नाही केलं तर काय करावं लागेल आपल्याला, 120 प्लस 67 187 187 मायनस 7/5 किती येईल, 5 × 5 राहिले 2.25 इज इक्वल टू एक्स म्हणजे 185.6 येईल. 185 एक्स इज इक्वल टू 185
85.6 एक्स इज इक्वल टू किती 185.6. ऑप्शन क्रमांक डी हे आन्सर झालं. ऑप्शन क्रमांक डी. बघा क्वेश्चन काय आहे 1/5 इंटू 1/4 इंटू 2000 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणजे ते आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची प्लस 20. मग कसं करणार आपण 1/5 इंटू 1/4 इंटू 2000 इज इक्वल टू एक्स प्लस 20. 5 चौक 20 गेलं कॅन्सल 100. एक्स इज इक्वल टू 100 minus 20 is equal to 80. X is equal to 80. X is equal to 80. बघा क्वेश्चन काय स्टडी द फॉलोइंग टेबल
चार्ट केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन गिव्हन बिसाइड्स. ओके, हा चार्ट आहे आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय हे जे क्वेश्चन असतील, हे जे क्वेश्चन आहेत, तर ते क्वेश्चन काय करायचे, सॉल्व करायचे. बघा पहिल्यांदा काय इन द टेबल चार्ट बिलो सेल्स डाटा इन थाउजंड्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रॉनिक्स कंपनीज. वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपनी आहेत, त्यांचे एक हजारामध्ये डेटा दिलेला आहे. तर तो कधीचा आहे, 2016, 17, 18, 19, 20. 16, 17, 18, 19, 20 अशा स्वरूपामध्ये दिलेला आहे. पहिली कंपनी आहे आपली LPB. ओके, LPBचं किती आहे, 2016ला सेल्स किती आहे, 250,000. ते 1000मध्ये, पण आपण ते 1000 सगळेच 1000मध्ये असल्यामुळे ते कॅन्सल करून टाकू. म्हणजे 2016चा किती आहे, 250. त्याच्यानंतर 2017चा किती आहे, 750. 2018चा 1250. ओके, त्याच्यानंतर 2019चा 1000, 2020चा 1250. हे कशाचे आहेत, LPB जी कंपनी आहे तिची सेल्स दिलेले आहेत. प्लस आता काय दुसरं, व्हिडिओकॉनचे किती आहेत, 2016ला 500, 2017ला 1000, 2016ला 500, 2017ला 1000, 2018ला 750, 2019ला 1250, 2020ला 1500. ओके, 2020ला किती, 1500 आलं. त्याच्यानंतर लिलिप या कंपनीचे 2016ला 500 शेअर्स आहेत, 2017ला 750 आहेत, 2018ला 1250 आहेत, 2019ला 1500 आहेत, 2020ला किती, 2000 एवढे शेअर्स आहेत लिलिप या कंपनीचे. त्याच्यानंतर मोनी कंपनीचे किती, 2016ला 750 शेअर्स आहेत, 2017ला 1000 शेअर्स आहेत, 2018ला 1500 आहेत, 2019ला 1750 आणि 2020ला 2250. तर हे जे शेअर्स आहेत याच्यावरून आपल्याला काही क्वेश्चन असतील, ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. पहिल्यांदा हा डेटा आहे ना तो लिहून घ्या, कारण की याच्यावरच आपल्याला सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन. ओके,
बघा पहिला क्वेश्चन काय आहे, which company showed the largest percentage increase in sales from the year 2016 to 2020? म्हणजे 2016 ते 2020 याच्यामध्ये कोणत्या कंपनीचा सेल जो आहे तो टक्केवारीने जास्त वाढलेला आहे? पहिल्यांदा आपण व्हिडिओकॉनचा काढू. व्हिडिओकॉन त्याचं 2016चा किती आहे सगळ्याचं लिहून घेऊ. तो 2016 2020 ओके. त्याच्यानंतर लिप 2016 2020. त्याच्यानंतर LPB 2016 2020. त्याच्यानंतर मोनीचं किती आहे 2016ला आणि 2020ला. म्हणजे हे सगळ्यात आपण आता शेअर्स लिहून घेऊ. पहिल्यांदा सेल्स किती झाले ते, त्याच्यावरून कोणाची टक्केवारीनं जास्त वाढलेलं आहे ते कॅल्क्युलेट करायचं. बघा याचे किती 250 आणि 1250. 250 आणि 1250 कोणाचं होतं हे लिलिपचं होतं काय LPB 250 आणि 1250 लिलिपचं. त्याच्यानंतर दुसरं कोण आहे व्हिडिओकॉनचं 500 आणि 1500. 500 आणि 1500. त्याच्यानंतर ना लिलिपचं किती 500 आणि 2000. 500 आणि 2000. त्याच्यानंतर मोनीचं किती 750 आणि 2250. 750 आणि 2250. आता हे आपण सगळ्याचं लिहून घेतलेलं आहे. आता काय करायचं फक्त कुणाची टक्केवारी किती वाढली. पहिल्यांदा व्हिडिओकॉनची किती टक्के होते ते काढून घेऊ. फी ह्या दोघांचा डिफरन्स किती 1000 बरोबर. 1000 भागिले 500 गुणिले 100 200. व्हिडिओकॉनचे किती 200 बरोबर. लिलिपचं किती 500 आणि 2000 याच्यातला डिफरन्स किती 1500. 1500 भागिले 500 गुणिले 100 5 3 15 300%. म्हणजे लिलिपचं किती आलं 300%. 300 ओके. त्याच्यानंतर ना LPB चं किती आहे 250 आणि हे म्हणजे 1000 भागिले 250 गुणिले 100 400%. LPB 400%. मोनीचं किती आहे 750 आणि 2250. याच्यातला डिफरन्स किती येतोय 0 12 मधून 7 गेले 7 आणि 5 12 आणि 1500 भागिले 750 गुणिले 100. तर हे किती येईल 200%. म्हणजे मोनीचं किती
200%. आता राहिलं कोण? मोनी. झालं सगळे चारही कंप्लीट. मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिलीटचं आहे. सगळ्यात जास्त डिलीट म्हणजे ऑप्शन क्रमांक बी काय झालं, हे आपलं आन्सर झालं. ऑप्शन क्रमांक बी हे झालं आपलं आन्सर. ऑप्शन क्रमांक बी हे झालं आन्सर. म्हणजे आपल्याला तो जो डेटा होता, जो पहिल्यांदा टेबलवर फॉर्ममध्ये दिलेला, तर तो आपल्याला काय करायचा आहे, युटिलाइज करून त्याच्यावरून असे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, जसे की आपण आधी केलेले आहेत, आधीच्या टेस्टला वगैरे पण केलेले आहेत. ओके. In the year 2020, the sales of Videocon gadgets were how much less than those Moni. म्हणजे 2020ला व्हिडिओकॉन आणि मोनी, व्हिडिओकॉनचा सेल्स हा मोनीच्या सेल्सपेक्षा किती टक्क्यानं कमी होता, हे आपल्याला काढायचे. मग 2020साठी व्हिडिओकॉन आणि मोनी यांचा सेल्स किती होता ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊ. 2020 व्हिडिओकॉन 1500 आणि मोनी 1250.
व्हिडिओकॉनचं किती होतं 1500 आणि इथं 2250. तर आपण काय करतो नेहमी ह्या दोघातला डिफरन्स घेतो. ह्या दोघातला डिफरन्स किती होतोय 0 5 12तून 5 गेले 7 750. मग 750 भागिले 2250 गुणिले 100 75 गुणिले किती ते 7 21 75 गुणिले 3 येते का 3 5 1500 5 8 आले 1 7 21 आणि 1 22 म्हणजे 1/3 येते 1/3 म्हणजे हे किती येईल 33.33%. 33.33% 1/3 33.33%. आपला ऑप्शन क्रमांक बी हे आन्सर आलं. ऑप्शन क्रमांक बी हे आन्सर आलं 33.33%. म्हणजे तो जो सेल असेल तो 33.33% कमी असेल व्हिडिओकॉनचा मोनीपेक्षा. क्वेश्चन काय आहे व्हॉट वॉज द ॲव्हरेज इन्क्रीज इन द सेल्स ऑफ लिलिप फ्रॉम 2016 टू 2020. म्हणजे लिलिप ह्या कंपनीचे 2016 ते 2020 याच्यामध्ये ॲव्हरेज किती इन्क्रीज झालेलं आहे लिलिप 2000 2016 2017 2018 2019 2020 बरोबर. म्हणजे किती आहे 2016चं किती येते बघू लिलिप 500 750 1250 500 750 1250 500 750 1250 500 750 1250
त्याच्यानंतर ना 500 700 1200 1500 2000 1500 2000 1500 1500 आणि 2000. आता आपल्याला काय विचारले त्यांनी की याचं ॲव्हरेज किती असेल. तर ॲव्हरेज काढताना कसं करणार आपण, आपल्याला काय लागेल, हे सगळ्यांची बेरीज लागेल. बरोबर, हे सगळ्यांची बेरीज लागेल आणि त्याला डिवायडेड बाय किती वर्ष आहेत, 5 वर्षाचे, त्याला डिवायडेड बाय करायचं. यांची जर बेरीज केली आपण तर किती येते, हे 0 5 आणि 5 10 0, 5 आले 1, 5 आणि 6 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, 13 7 20 0, 5 आले 2, 2 2 4, 4 आणि 5, 5000 आलं. तर हे काय झालं आपलं टोटल. मग ॲव्हरेज कॅल्क्युलेशन कुठे झाले का, अं, 6 6 2 8 8 7 15 15, व्हॅल्यू कुठल्या चुकीचे घेतले का आपण. 500 750 कुठल्या कंपनीचे, लिलिप. 500 750 1250 1500 आणि 2000. 500 750 1250 1500 आणि 2000. 500 750 1250 1500 आणि 2000. तर what is the average increase in sales of Lily from, सरासरी किती वाढलेले आहे. इन्क्रीज फ्रॉम 2016 टू 2020, सरासरी किती वाढलेले आहे. तर आपल्याला कसं करावं लागेल, 5000 हे काय झालं, आपण ॲव्हरेज काढतो. व्हॉट वॉज द सेल ऑफ लिली फ्रॉम 2016 टू 2020, ॲव्हरेज इन्क्रीज 2016 ते 2020. तर याच्यात ॲव्हरेज किती झाले इन्क्रीज, जर आपण 1500 घेतलं भागिले 1500 भागिले 4 जर केलं तर 1500 भागिले 4, 4 त्रिक 12, 4 3, 4 7 28 आणि 4 25 375. बघा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की 2016ला किती होते 500 आणि इथे किती होते 2000 होते. तर 500 मायनस 2000 मायनस 500 भागिले किती वर्षात वाढले, 4 वर्षात वाढले. तर 1500 भागिले 4 375 एवढं आपला आन्सर आला. 375 ऑप्शन क्रमांक डी, सरासरी 375 न वाढलेले आहे. 5 जर घेतलं तर आपण 5 वर्षाचं घेतलं तर 300 ने वाढलेलं आहे. 300 आपला आन्सर येईल 300, कारण 5 वर्षांना वाढलेले आहेत ना. In the year 2019, the sales of all the given companies accounted in the year
In the year 2019, the sales of all the given companies accounted for 44% sales of electronic gadgets in India. The sales of money formed what percentage of total sales of electronic gadget in India? Okay. तर हे जे 2019 या वर्षासाठी सगळ्या ज्या कंपनीचं जे सेल्स आहे तर तो किती आहे जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सेल्स आहे इलेक्ट्रॉनिक्सचा त्याचे 44% होते. द सेल्स ऑफ मोनी फॉर्म व्हॉट पर्सेंटेज ऑफ टोटल सेल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट इन इंडिया. तर मोनीचं टक्केवारी किती आहे ते काढायचे 2019. मग 2019साठी आपल्याला किती आहेत ते बघू. 2019 बघा 1000, 1250, 1500 आणि 1750. 1000, 1250, 1500 आणि 1750. म्हणजे आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल ना. 1000, 1250, 1250, 1750 आणि 2000. 1000, 1250, 1750, 2000. 1000, 1250, 1500 आणि 1750. सॉरी 1500 आणि 1750 आहे. 1500 आणि 1750 म्हणजे इथे फक्त आपण 2000 जागा 1500 घेऊ. 1500. ओके. आणि लिलिप कंपनीचं कुठली मोनी कंपनीचं किती आहेत ते काढ. 2019 मोनी कंपनीचे किती आहेत 1750. मोनी 1750. 1750. ओके. याचे किती ते बघा 0000 5 5 आणि 5 10 10 0 5 5 आणि 6 7 7 13 13 2 15 1500 5 4 1 1 आणि 2 2 आणि 3 आणि 4 आणि 5 5500 आले बरोबर. पण हे 5500 आहे ते किती आहेत 44% आहेत. तर आपल्याला काय काढायचे 100% किती असतील टोटल ते म्हणजे 44 साठी जर 5500 असतील तर 100 साठी किती. x इज इक्वल टू 5500 गुणिले 100 भागिले 44. 11 चौक 44 11 5 55 25 चौक 100 बरोबर. तर 25 5 600. x इज इक्वल टू 125 25 5 600 125 0 0. किती x ची व्हॅल्यू किती आली 1,25,000. ओके. आता मोनीचं किती आहे 1750. तर आपल्याला काय करायचे 1750 भागिले 1,25,000 गुणिले 100. ओके. हे 0 0 गेले कॅन्सल. तर 125 मग इथं 25 न पहिल्यांदा भाग घालू 25 5 600 25 150 25 7 आणि हे 0. तर आपले हे किती येते 5 1 5 राहिले 2 7 5 20. तर 14% एवढा शेअर्स असेल. जी मोनी कंपनी आहे तिचं शेअर्स किती असेल 14% असेल. मोनी कंपनीचे शेअर्स किती 14% असेल.
बा क्वेश्चन काय म्हणतात, ड्युरिंग विच इयर वेअर द सेल्स ऑफ ऑल गिव्हन कंपनीज द लिस्ट when compared to the average sales of a given period. म्हणजे कोणत्या वर्षी the sales of all given companies, all the given companies, the list when compared to the average sale for a given period. म्हणजे कोणत्या वर्षी की सगळ्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांचे सेल्स कमी असेल कंपेअर्ड टू द ॲव्हरेज सेल्स फॉर अ गिवन पिरियड. Sales of all the given companies, the list when compared to the average sales for the given. पहिले 2019 साठीच ॲव्हरेज सेल्स काढून घेऊ. 2019 तर मी इथेच काढतो. 2019 किती आहेत, 1000 प्लस 1250 प्लस 1500 प्लस 1750 याचे किती येते 0 5 आणि 5 10 0 4 1 7 आणि 8 8 5 13 13 2 15 15 5 4 1 2 3 4 5 5500 आलं भागिले ॲव्हरेज सेल 5 जर केलं तर 5 1 5 5 1 5 0 0 याचं किती ॲव्हरेज सेल आला 1100. ओके, आता पुढचं काय क्वेश्चन, पुढचं वर्ष आहे compared to the average sale for the given all the given companies, the list ओके 2018चा काढू. 2016 19चा किती आला 1100. 2019चा 1100 आला. 2019चा किती आला 1100. ओके 2018चा काढून घेऊ. 2018चा काढून घेऊ. 2018चा किती 2018 1250 प्लस 750 प्लस 1250 प्लस 1500 1250 आणि 1250 2400 2500 झालं. 2500 आणि 500 3000 4000 4750 भागिले किती 5 5 9 45 4 2 5 5 25 950 म्हणजे 2018 साठी किती आलं 950 एवढं आलं. 2018 साठी 950. 2018 साठी किती आलं 950. ओके, आता कितीचं काढायचं 2016च. 2016 2016
हे लिहून घ्या 1 मिनिट. 2016चं काढून 2016. 250 प्लस 500 प्लस 500 प्लस 750. तर 750 250 1000 1000 1000 2000 2000 भागिले 5 म्हणजे 400. तर याचं किती आलं? 2016चा 400 आलं. 2016चा 400. 400 आलं. ओके. 2016चा 400 आलं. आता कितीचं काढायचं आहे आपल्याला? 20 20 आणि 17. हे दोन राहिलेत आपले. 2017 आणि 2020चे. सातशे पन्नास प्लस 1000 प्लस 750 प्लस 1000. तर हे 2000 आणि 750 50 3500 झालं. भागिले 5. तर 5 7 35 700. 2017चं ॲव्हरेज किती आलं आपलं? 700. 2017चं ॲव्हरेज किती आलं? 700. 2017चं 700. आता फक्त राहिलं 700. राहिलं 2020चं. 20 20 20. 1250 प्लस 1500 प्लस 2000 प्लस 2250. 0 5 5 10 0. 1 2 1 3 3 2 5 5 5 10 0. 1 2 1 3 3 2 5 6 7 7000 येते. 2 2 4 1 5 आणि 1 6. 6000 झालं. आणि वरचं किती? 500 आणि ह्या डिशेस 500. 7000. 7000 भागिले किती? 5. 5 की 5 40 2 20 झाले. 5 20 1400. 1400 एवढं आलं 20 20चं. 20 20चं किती आलं? 1400.
20 20 किती आलं 1400 20 20 1400 आलं. तर त्यांनी काय विचारले की लिस्ट कुठल्या सेल असेल कम्पेअर टू द ॲव्हरेज. तर लिस्ट कुठे असेल 2016. म्हणजे आपलं ऑप्शन किती आलं ऑप्शन क्रमांक सी हे झाला आन्सर. लिस्ट सेल विल बी ऑन